नमस्कार, सीमाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी उन्हाळी वाळवणाचा पदार्थ बटाट्याचा कीस तयार करणार आहे। उन्हाळी वाळवण रेसिपी सीरीजमधली आजची आपली 5वी रेसिपी आहे। हा बटाट्याचा कीस करायला अगदी सोपा आणि झटपट होणारा असा आहे। आपला हा बटाट्याचा कीस मस्त खुसखुशीत झालेला आहे आणि तेलकट सुद्धा नाही। हा बटाट्याचा कीस अगदी छान मोकळा झालेला आहे, अजिबात एकमेकांना चिटकलेला नाही। अगदी पांढरा शुभ्र असा झालेला आहे आणि चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम झालेला आहे। मस्त खुसखुशीत असा झालेला आहे। आवडत असेल तर ह्यावर फ्लेवरसाठी थोडंसं लाल तिखट आणि तळलेले शेंगदाणे मस्तच। चला तर मग आता रेसिपीला झटपट सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। साइडला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या ज्या काही नवीन रेसिपीज येतील त्या तुम्हाला कळतील। यासाठी मी हे 1.5 किलो बटाटे घेतलेले आहेत। घरात जे बटाटे होते तेच मी घेतलेले आहेत। यासाठी बटाटा घेताना आपल्याला नेहमी चांगला लांबसडक आणि मोठा बटाटा बघून घ्यायचा आहे, म्हणजे कीस सुद्धा चांगला लांबसडक होतो। आता हे बटाटे आपल्याला आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर याची सालं काढून घ्यायची आहेत। बटाट्याची सालं काढून झाली की लगेचच हे पाण्यात घालून घ्यायचे आहेत, म्हणजे याचा रंग बदलणार नाही। इकडे मी एक परात घेतलेली आहे आणि त्यात पाणी घालून घेतलेलं आहे। आता ही किसणी घेतलेली आहे, ही जाड किसाची किसणी घेतलेली आहे। बटाट्याचा कीस करण्यासाठी आपल्याला नेहमी जाड किसाचीच किसणी घ्यायची आहे, म्हणजे कीस चांगला होईल। आता बटाटा पकडताना आपल्याला अशा प्रकारे हा उभा पकडून घ्यायचा आहे। जी लांब बाजू असेल त्या बाजूनी कीस करायचा आहे, अशा प्रकारे, म्हणजे कीस चांगला लांबसडक होईल। आपला कीस बघूया, कीस चांगला लांबसडक झालेला आहे। जेवढा बटाटा लांब असेल तेवढा कीस सुद्धा लांबसडक होईल। अशा प्रकारे बटाटा किसल्यानंतर हात उचलून पुन्हा मागे आणायचा आहे आणि मग पुन्हा कीस करायचा आहे। प्रत्येक वेळेस हात उचलून मागे आणायचा आहे, म्हणजे बटाट्याचा कीस एकसारखा जाड होईल। बटाटा किसून झालेला आहे आणि इकडे साईडला एका भांड्यात मी पाणी सुद्धा घेतलेलं आहे। आता आपला जो कीस तयार झालेला आहे तो आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि नंतर राहिलेल्या बटाट्याचा कीस पुन्हा करून घ्यायचा आहे। प्रत्येक वेळेस बटाटा किसून झाल्यानंतर कीस पातेल्यात टाकून घ्यायचा आहे। सर्व बटाटे किसून झालेले आहेत आणि परातीतलं पाणी अगदी पांढरं झालेलं आहे। हा सगळा स्टार्च आहे। आपण पातेल्यात जो बटाट्याचा कीस टाकून घेतलेला होता त्या पाण्यामध्ये अजूनही स्टार्च आहे। हे पाणी काढून टाकायचं आहे आणि 3 ते 4 वेळेस पाणी बदलून घ्यायचं आहे। बटाट्याचा कीस मी 3 ते 4 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता बटाट्यातला सर्व स्टार्च निघून गेलेला आहे। पाणी अगदी स्वच्छ आहे। इकडे गॅसवर एका भांड्यात मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता यात अगदी छोटा एक तुरटीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे किंवा पाव चमचा तुरटीची पावडर टाकायची। चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे मीठ। यावर झाकण ठेवूया आणि उकळी येऊ देऊया। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। यात बटाट्याचा कीस घालून घेऊया। पाण्याला चांगली खळखळ उकळी आल्यानंतरच ह्यात बटाट्याचा कीस घालायचा आहे। सर्व बटाट्याचा कीस टाकून घेऊया। गॅसची फ्लेम मी हायवर ठेवलेली आहे आणि आता हा बटाट्याचा कीस शिजवून घ्यायचा आहे। हा बटाट्याचा कीस आपल्याला अगदी जास्त मऊ असा होईपर्यंत शिजवायचा नाहीये, हा थोडा कच्चा ठेवायचा आहे, म्हणजे 80% पर्यंतच हा बटाट्याचा कीस शिजवायचा आहे। अगदी जास्त मऊ नाही करायचा। आता याला चांगली उकळी येऊ देऊया। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आपला बटाट्याचा कीस सुद्धा छान शिजलेला आहे। अशा प्रकारे दाबून बघायचा आहे। हा लगेच तुटतो आहे, म्हणजे आपला बटाट्याचा कीस व्यवस्थित शिजलेला आहे। गॅसची फ्लेम बंद करूया। बटाट्याचा कीस मी खाली काढून घेतलेला आहे आणि साईडला एका भांड्यात मी एक चाळणी सुद्धा घेतलेली आहे। आता ह्यात आपल्याला बटाट्याचा सर्व कीस लगेचच काढून घ्यायचा आहे। आपलं हे पाणी उकळतं आहे, त्यामुळे जर यात बटाट्याचा कीस ठेवला तर हा अगदी जास्त मऊ होईल, म्हणून हा लगेच काढून घ्यायचा आहे, अशा प्रकारे।
हा बटाट्याचा कीस सध्या जास्त गरम आहे, थोडा गार होऊ देऊया। बटाट्याचा कीस थोडा गार झालेला आहे। इकडे टेरेसवर एका कपड्यावर मी एक प्लास्टिकचा कागद टाकून घेतलेला आहे आणि यावर हा बटाट्याचा कीस अशा प्रकारे सुकायला टाकायचा आहे। बटाट्याचा कीस टाकताना आपल्याला अशा प्रकारे टाकायचा आहे, थोडा वरून टाकायचा आहे आणि असं थोडा शिंपडल्यासारखा असा सुटा करून टाकायचा आहे, म्हणजे हा अगदी मोकळा मोकळा पडतो आणि बटाट्याचा जो कीस आहे तो एकमेकांना न चिटकता छान वेगळा वेगळा असा होतो। अशा प्रकारे जेवढा होईल तेवढा सुटा टाकून घ्यायचा आहे। हा मी एका प्लास्टिकच्या कागदावर टाकलेला आहे, पण एखाद्या सुती कपड्यावर सुद्धा हा कीस आपण टाकून घेऊ शकतो। सावलीत सुद्धा हा कीस अगदी चांगला सुकतो। कीस पातळ असल्यामुळे हा लगेचच सुकतो। घरातच फॅनच्या हवेखाली सुद्धा आपण हा कीस सुकवून घेऊ शकतो। फक्त कीस पूर्ण सुकल्यानंतर एखादा तास हा थोडा उन्हात ठेवायचा आहे, म्हणजे खराब होणार नाही। आपला सर्व बटाट्याचा कीस मी टाकून घेतलेला आहे। आता हा उन्हात सुकू देऊया। 2 दिवस झालेले आहेत आणि हा बटाट्याचा कीस मी 2 दिवस चांगला कडकडीत उन्हात सुकवून घेतलेला आहे। कीस अगदी मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि हा अगदी छान सुट्टा झालेला आहे। प्रत्येक कीस वेगळा वेगळा झालेला आहे। आता हा बटाट्याचा कीस आपण एखाद्या एअरटाईट डब्यात भरून ठेवला तर 2 वर्षसुद्धा अगदी सहज टिकतो। थोडा कीस आपण तळून बघूया। गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। नंतर ह्यात बटाट्याचा कीस घालायचा आहे। बटाट्याचा कीस घालताना हा एकसाथ जास्त घालायचा नाही आहे, कारण हा कीस अगदी छान फुलतो। असा थोडा बटाट्याचा कीस घालून घ्यायचा आहे आणि तळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तेल निथळून घ्यायचं आहे। बटाट्याचा कीस अगदी छान झालेला आहे, मस्त कढईभर फुललेला आहे। बटाट्याचा कीस कसा झालेला आहे ते बघूया। आवाजावरून तर अगदी मस्त खुसखुशीत असा झालेला आहे आणि हा अजिबात तेलकट झालेला नाही। रंग तर अगदी मस्तच, म्हणजे पांढरा शुभ्र असा रंग आलेला आहे। आता यावर तुम्ही तुमच्या आवडीचे फ्लेवर्स ॲड करू शकता। मी इकडे थोडी लाल मिरचीची पावडर टाकून घेतलेली आहे आणि जर सोबत तळलेले शेंगदाणे असतील तर याची मजा काही औरच, मस्तच। आजचा हा बटाट्याचा कीस तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह। थँक्यू।